पाटाचं खळखळणारं पाणी, मोकळी हवा आणि बाजूला डोलणारा हिरवागार ऊस. हॅलो फ्रेंड्स, मी नीलम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका मस्त मिनी व्लॉगमध्ये. आज मी आणि माझी सासू, मम्मी आणि अहो आलो शेतात. आल्यावर आम्हाला काढायचे होते लिंबू. त्यानंतर अहोने आणि आम्ही लिंबू काढायला सुरुवात केली. इथे अहो लिंबू काढतायत. आजचं क्लायमेट पहा ना, किती मस्त झालंय ना. आणि आमचं इकडे चालू होतं, पहा ना त्या पेरूच्या झाडाला डाळिंब लागले. इथे लावलेले आहेत मम्मींनी गवारीचे झाडं. इथे मूग केला आहे मम्मींनी, त्याच्यामध्ये पहा ना किती सगळं गवत झालंय ना. इकडचं मम्मींनी काढलंय. त्यानंतर परत इकडे मम्मींनी चवळी लावली आहे. चवळी ती पहा किती छान वाटतं ना. किती मस्त व्ह्यू झालाय ना. मस्त 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 वाटतंय सगळं. त्याच्यामध्ये असे भेंडीचे झाडे येतं. पहिले लावले होते मम्मींनी, ते गेल्यानंतर आता याच्यामध्ये ऑटोमॅटिकली उगवलेत. आणि ही म्हशीचा चारा आहे. लिंबू काढून झाले आणि अहोंनी ते पप्पांच्या बाईकवर ठेवून घरी घेऊन आले. त्यानंतर मम्मींनी मला मस्त शेतातला ताजा ऊस तोडून दिला. घरी गेल्यानंतर खाऊया. त्यांना अचानक माझं लक्ष विहिरीकडे गेले. पाऊस जरी नसला तरी पावसाच्या पाण्यामुळे विहीर अगदी काठोकाठ भरली आहे. त्या निळाशार पाण्यात पक्ष्यांनी केलेली सुंदर घरटी पाहून मनाला खूप आनंद झाला. आलो तर पप्पांची श्रीगोंद्याला जायची घाई चालू होती. बाय.